एक नाचा म्हणून केलेला आहे. कशा प्रकारे बघताय या प्रत्येकजण अशाच प्रकारची टीका जी आहे राजकारणाचा स्तर कुठेतरी स्तर टिकवला पाहिजे, मर्यादा सोडून कोणीच टीका करू नये. पण काय असतं, लोकांची ज्यावेळी मर्यादा येते बाकी बोलण्याची त्यावेळी मग लोक घसरतात. अजितदादांना म्हणजे महाविकास आघाडीत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते कदाचित असं आपण म्हणालात. प्रश्न असा होता की अजितदादा तुमच्यावर असते तर काय झालं असतं. मी म्हटलं की आता एवढे चांगले दिवस महाविकास आघाडीला आलेत की तेच त्या ठिकाणी प्रमुख होऊ शकले असते. आता तिकडे जाऊन दुय्यम किंवा तिसऱ्या क्रमांकाला बसण्याची पाळी आली, तशी पाळी इकडे आली नसते. त्यांना आव्हान आहे का आपण परत यावं? नाही, मी असं काही बोललेलो नाही. आणि आता त्यांचे काही आमदार तुमच्या संपर्कात सातत्यानं तुम्ही सांगता त्यांना आहे आता काय विधानसभेच्या तोंडावरती किती आमदार आपल्याकडे येणार आहेत वगैरे काय असं आहे, ज्यांना ईडीची भीती आहे, ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असे कोणी येणार नाही. बाकीचे सगळे आमदार आपापल्या परीने संपर्क करतात. माझे आमदार देखील आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. राजन पाटील आपल्या संपर्कात आहेत आपल्या पक्षाच्या, असं काही नाही. माझी सगळ्यांचीच ओळख आहे. लोक मध्ये मध्ये बोलत असतात, चर्चा करत असतात, पण त्याचा अर्थ ते आमच्याकडे येतील असा होत नाही. दरम्यानच्या काळामध्ये पवारसाहेबांना इथले काही लोक भेटायला गेल्यानंतर पण पवारसाहेबांनी विचारलं की राजन पाटील परत आले तर आपलं काय, अशा पद्धतीचं विचारणा झाली का? मला नाही माहिती. साहेब, वक्फ बोर्डावरून जे आहे ते विविध पक्षांची चर्चा जी आहे ते अजित पवार करून येतात. असं आहे की वक्फ बोर्डाचं दिल्लीमध्ये हा निर्णय व्हायला लागलेला आहे, त्यामुळं ती संसदेच्या स्तरावरचा विषय आहे. तो इथं यांनी कोणाशी बोलून सुटेल असं वाटत नाही. मूळ आपण अप्पर तहसील कार्यालयाचा वाद खूप पेटलेला आहे आणि कुठेतरी सत्ता केंद्र आपल्या जवळ असावं असं एकंदरीत त्यातनं प्रतीत होत आहे. आपण पण देखील आता त्या उपोषणकर्त्यांना भेटत आहे, आमरण उपोषण चालू आहे. माझी जरा तब्येत बरोबर नाही म्हणून मी लगेच जरा निघणार आहे आणि अजून एका ठिकाणी जाणार आहे. मी त्या उपोषणकर्त्यांच्या तिकडे जाऊ शकणार नाही आज, पण सगळ्या तालुक्याचं जे म्हणणं आहे त्याला माझा पाठिंबाच आहे. साहेब, मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक होत्या, मनसे देखील माघार घेतलेली आहे, शिंदेची शिवसेनेने देखील माघार घेतलेली आहे. काय कशा प्रकारे बघताय? मला माहीत नाही नक्की काय झालं ते आमच्या मुंबई अध्यक्षांना विचारावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.